आगाशी संघ या धावांना कमी धावफलकापर्यंत रोखण्यासाठी सज्ज झालाय. ऑल सेट आहे आणि त्यामुळे मैदानात आपण थेट जाऊयात आणि पाहूयात काय घडतंय या दोन विनर संघांमधील मॅच मध्ये. जिंकणारा संघ डायरेक्टली रविवारी या मैदानावरती येईल. पराभूत संघाला अजून एक संधी जरूर असणार आहे. तुर्तास सर्वांना एक विनंती, रस्त्यावरती कोणीही गाड्या पार्क करू नका. रस्त्याच्या खाली बाजूला कोबा आहे, तिथे जर का गाड्या लावल्यात तर बरं होईल. आणि मागच्या बाजूने सुद्धा रस्त्यावरती ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी कृपया करून कोब्यावरती किंवा रस्त्याच्या बाहेर गाड्या पार्क करा, जेणेकरून वाहतुकीस कोणत्या प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही. लेट्स प्ले चा इशारा. राहुल मोरे स्ट्राइक एंड वरती, त्याच्या समोर शिवम बेनबन्सी. आगाशी वर्सेस साई चरण. दोन संघांनी मोठा संघर्ष करून पहिला सामना आपल्या नाबे केला आणि असं करत असताना आता या पुढच्या मॅचकडे आले, ज्या ठिकाणी दोन विजयी संघ म्हणून एकमेकांना आता प्रेझेंट करताना दिसणार आहेत. परंतु या मॅचचा विजय तुम्हाला रविवारचं डायरेक्टली तिकीट मिळवून देईल आणि या मॅचचा पराभव तुम्हाला अजून एक संधी जिवंत जरूर ठेवेल, परंतु मानसिक खच्चीकरण नक्कीच होताना दिसणार आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, डायरेक्टली लाल्याच्या हातामध्ये आणि राहुल मोरे बाद. पहिला हादरा साई चरण संघाला गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. शिवम बेनबन्सी याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्टली लाल्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि त्यामुळे तिथे कोणती धाव न मिळत असताना विकेट मिळतीये. पहिला हादरा साई चरणला आणि आता अडचणी वाढत असताना त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. हलक्या हाताने चेंडूला खेळले, ऑन साईडला चेंडू अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग जयची, परंतु तितकीशी प्रभावी नाही. एकदा सहज आणि सोप्या रीतीने कंप्लीट. हेमंत गाडीगावकर आता स्ट्राइक एंडवरती असतील. मागील 4 ते 5 स्पर्धांचा जर का विचार करायचा झाला तर हेमंतचा फॉर्म हा साई चरणसाठी लाभदायक ठरलाय, मदतगार ठरलाय आणि आज पुन्हा एकदा त्यालाच संघाच्या हितासाठी पुढे यावं लागणार आहे. कारण राहुल मोरे पुन्हा एकदा मैदानाबाहेर गेलाय, अडचण थोडीशी वाढलेली आहे आणि असं असताना आज पंकज सुद्धा दिसत नाहीये. सिंगल धाव कंप्लीट होतीये. 4 चेंडू आणि 3 धाबा. धावफलकावरती 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी होताना शिवमच्या माध्यमातून आपण पाहतोय, परंतु क्रम बदललाय, गोलंदाजीचा क्रम बदललाय. शिवम युजली शेवटचं षटक हाताळतात. यावेळेला या स्पर्धेदरम्यान पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली गेली आहे आणि ती जबाबदारी जवळपास चांगल्या रीतीने त्यांनी पार पाडली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बैठक शॉट होता जरूर, परंतु चेंडू एका धाब्यासाठी निघून गेला. सिंगल मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात टीम साई चरण. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी खड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. थँक्यू डीजे. पहिलं षटक 5 धावांचं, दुसरं षटक हाताळण्यासाठी अजय पवार. चर्चा केली जाते अजय आणि वैभव मध्ये. 2 महत्वाचे खेळाडू आगाशीचे चर्चा करतायत जरूर, परंतु हेमंत गाडीगावकर प्रशांत अशी जोडी आहे जे मोठे ब्लास्ट करणं जाणते. साई चरणच्या मिडल ऑर्डर मधील
सर्वाधिक घातक फलंदाज म्हणून प्रशांतला आपण पाहतो आणि त्याचबरोबर ॲज अ ओपनर म्हणून हेमंत गाडीगावकर सर्वाधिक घातक या हंगामामध्ये आपल्याला दिसत आहेत. ते अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धाबा म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत लढत असताना पहिल्या इनिंगमध्ये किती धाबा धावफलका ते लगावल्या जात आहेत, त्या धावा पुढच्या इनिंगमधील जय विजय प्रदर्शित करणारे असणार आहेत. अजय पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. चर्चेनंतर काय निर्देशनं दिल्यात. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या रीतीने कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला गेला चेंडू. मुकेशने चांगली फिल्डिंग केली. सिंगल धाव आली, एकापेक्षा जास्त काही नाही आणि सिंगलने 7 वरती धावफलक जाऊन पोहोचले. एखादा चौकार या मॅचला वेगळं वलय निर्माण करून देईल. एखादा चौकार या मॅचमध्ये वेगळी स्थिती आणेल. ओ हो, व्हाट अ शॉट, बंदूकी से गोली निकलती हुई गोली, गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए. व्हाट अ शॉट. हा क्लास आहे. म्हणतात ना, एखादा फलंदाज फॉर्म मध्ये असल्यानंतर त्याच्या बॅटमधून कशा प्रकारचे फटके येतात, तर त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. अगदी मनगडाच्या साह्यानं जनरेट केलेली पॉवर त्या फटक्यामध्ये दिसली. विथ टाइम कोणत्या प्रकारे लॉफ्ट झाला नाही चेंडू, मैदानाला गरंगळत म्हणजेच बॉन्डलाईनच्या आतमध्ये टप्पा पडत असताना सीमारेखा पार. चौकार पुन्हा एकदा लाल्या, यावेळेला चेंडूवरती सूर लगावत असताना खूप चांगला एस्केप आणि एकच धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली. बळ मिळेल त्या चौकाराने. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 12 वरती धावफलक थांबलंय. चांगली बॅटिंग हेमंत आणि साई चरण टीमची, परंतु लाल्याची प्रशंसा करणं सुद्धा गरजेचे आहे. आगाशीसाठी सध्याच्या घडीला सर्वाधिक जास्त लयमध्ये आणि बहरामध्ये असणारा क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे. डॉट बॉल आलाय का? येस. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 12 धावा धावफलकावरती टीम साई चरण या संघाच्या. थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के पूछो तो थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा. थँक्यू विजय. मुकेश यादव नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी तिथून होते, परंतु सर्वांना उत्सुकता आहे ती मात्र हेमंतच्या बॅटिंगची. तो कशा प्रकारे बॅटिंग करतोय, कारण साई चरण संघाचं जे काही धावफलक सेट होणार आहे त्यामध्ये हेमंत गाडीगावकरचा रोल खूप मोठा आहे. आणि असं असताना मुकेश यादव काय त्याला थांबवतोय का? हो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जाईल. सिंगल धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. चांगली गोलंदाजी. या मॅचला जिंकण्यासाठी पूर्णपणे कंबर कसावी लागणार आहे, कारण या मॅचला जिंकल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. या मॅचला जिंकल्याशिवाय तुम्हाला रविवारचं तिकीट मिळणार नाही आहे. जर का इथून पराभूत झालात तर मात्र अजून एका मॅचचा विलंब करावा लागेल. हलक्या हातानं दिशा दिली चेंडूला. सिंगलसाठी चेंडू निघून जाईल. वैभव पाटील त्यावेळेस चेंडूला अडवतायत. तोपर्यंत सिंगल, एकापेक्षा जास्त काही नाही. एक धाव काढणं अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये खेळत असताना संघाच्या हिताचं जरूर असतं, परंतु मध्येच एखादा मोठा फटका मारून त्या धावफलकाला वेगळी उंची देणं सुद्धा गरजेचं असतं, जेणेकरून लढण्यासाठी बळ गोलंदाजांना मिळेल. शेवटच्या क्षणाला कट केलंय. चेंडू सिंगलसाठी जाईल, एकापेक्षा जास्त काही नाही. मुकेश यादव वेल सेट आहे आणि सेट असताना मोठा फटका ऑन साइडला. व्हाट अ शॉट. प्रशांत जास्त वेळ शांत राहणार नाही असं सांगतो आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेखा पार. चौकार, 4 धाबा. थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकार आल्यानंतर मात्र प्रशांतचे खांदे सुद्धा उंच झाल्यात आणि मुकेश यादव वरचं दडपण थोडंसं वाढलंय. कठीण काळात 19 धावा. कठीण काळात नेहमी स्वतःला सांगणं गरजेचं आहे की ये मेरा आखरीचा मुकाबला नाहीये. चेंडू पुन्हा एकदा बेदून दिलाय. यावेळेला ऑफ साईडचं क्षेत्र निवडलं. अतिशय चांगला ऑफ ड्राईव्ह. चेंडू सीमारेखा पार. चौकार. जो तुझे
प्यार दिल में बजे गिटार देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार झलका आंखों से प्यार दिल में बजी गिटार छाओ रहा कैसा ये नशा थँक्यू डीजे. लगातार 2 चौकार आले. 2 चौकारांची धावफलक वेगानं वाढत जाऊन पोहोचलंय 23 धावांवरती. 23 लॉस ऑफ 1 विकेट टीम साई चरण. उजव्या स्टेच्या बाहेरचा चेंडू आणि हा चेंडू मात्र उजव्या स्टेच्या बाहेर जात असताना वाईटची सांगता होते. एक्स्ट्राच्या पण एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. सिंगल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. पुश केलंय. पुश करो खुश रहो. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धाबा धावफलकातील साई चरण या संघाच्या. JSM आणि LNCC नवापूर दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगला फटका, परंतु तितकी चांगली फिल्डिंग मुकेश यादवची. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रशांत हलक्या हाताने खेळले चेंडूला. ऑन साईडला आबिद पठाणच्या हातामध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत सिंगल धाव मिळेल. परंतु 25 धाबा मागील षटकांपर्यंत येत असताना एकच निर्देशन मिळालं की हे धावफलक 32-33च्या घरामध्ये जाईल. अपेक्षा 35च्या पुढची आहे, कारण या मैदानावरती खेळत असताना गॅप जितके मोठे आहेत त्या गॅपला पाहता सोपं राहणार नाही आहे या धाबांना वाचवणं. या धाबांचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट 35, 36, 40 या घरामध्ये पोचावं लागेल. तिथून मात्र गोलंदाजांना खूप मोठं बळ मिळेल. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत 2 धाबा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी माहीची. मोठा फटका ऑन साईडला. चांगली फिल्डिंग. धावचीची संधी आणि बाद कोण होईल. ये कुछ गलत प्लान और गलत प्लॅनिंग का भुगतान भुगतना पडेगा. गॉन. हेमंत गाडीगावकर माघारी परततोय. अजून एक हादरा टीम साई चरणला. शेवटचे 2 चेंडू बाकी असताना कोण येईल. नवीन बॅटर वरुण मैदानात दाखल होतोय. धावफलकातील धाबा 28, 28, 27, 27 आणि असं असताना वरुण पाहूयात कशा प्रकारचा खेळ करतोय. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत माहीचे. 1 चौकार आला तरी सुद्धा बळ मिळेल, परंतु जर का इथून 2 चेंडूवरती तितका काही मोठा फटका नाही आला तर मात्र साई चरण संघाला दुसऱ्या इनिंग मधील संघर्ष हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवावा लागणार आहे. आणि तो संघर्ष कसा असावा, किती मोठा असावा, किती छोटा असावा, याच्यासाठी या 2 चेंडूवरती त्या दाबाची वाढी वाढवावी लागणार आहे. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 28 वरती धावफलक थांबलंय आणि असं असताना प्रशांत स्ट्राइक एंड वरती आहे. माहीने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये त्यांनी फक्त 3 धाबा खर्च केल्यात. हो चेंडू मागे निघून गेलाय. 29, 30 टार्गेट ठेवलं गेलंय साई चरण संघाच्या माध्यमातून टीम आगाशी समोर. दोन्ही कर्णधार आलेत का? जर आलेले नसतील चला लवकरात लवकर या. नाणेफेक केली जाणार आहे दोन्ही कर्णधारादरम्यान. हितेश गवळी यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. LNCC नवापूर संघाचा संघनायक दुनिया बिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी दुनिया चले बिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी सुमड़ी में लेके जाऊं और सबको मैं सिखाऊं क्या चिंता ता चिता चिता चिंता ता 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 दुनिया चले बिछाड़ी तो मैं चला LNCC ने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तुर्तास आपण चालू असलेल्या मॅच कडे जाऊयात ज्या ठिकाणी 24 चेंडू आणि 30 धाबांची गरज आहे.
चेंडू पहिलाच, चांगली फिल्डिंग आणि क्षेत्ररक्षण अतिशय चांगले सोनू त्या ठिकाणी होते. खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलंय. एक धाव मात्र मिळेल. बरोबर आहे बोलतो. अडलाय. बॉल खूप आतमध्ये अडलाय असं सांगितलं जात आहे लाईनमॅन कडून. चांगली फिल्डिंग सोनूची, परंतु पुन्हा एकदा विक्रम गोलंदाजी मार्कवरती समोर वैभव पाटील. एका धावेसाठी चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल. 5 संघर्ष खूप मोठा होणार आहे आणि सध्याचं प्रगत अंडरआर्म क्रिकेट अशा प्रकारचं झालं की इथे संघर्षाविना कुणालाही काय मिळत नाही. चला मॅचला सुरुवात करूयात. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू 2 धावा. अजय पवार पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आणि विक्रम त्याच्या समोर सज्ज होतोय. सिंगल तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा एक धाव येताना पाहायला मिळते. परंतु या मॅच कडे जर नजर टाकली तर हा सामना तितकासा सोपा नाहीये.
ना साई चरणसाठी ना आकाशीसाठी, कारण अनेक वेळा दोन्ही संघांना एकमेकांसमोर येत असताना अशा प्रकारच्या इक्वेशनमध्ये अप्स अँड डाऊन बरा खेळ राहिला जरूर. त्यामुळे कधी फटका मोठा मारायचा आहे, कोणत्या षटकाला मोठं करायचं आहे, कोणत्या षटकामध्ये धावा खोऱ्यानं जमा करायच्या आहेत याच्यासाठी प्लॅनिंग अगोदर झालेलं आहे. परंतु साईचरण संघ यावेळेला विचार करतोय की कोणत्या प्रकारे इथं विकेट येईल, डॉट येतील, जेणेकरून मॅचमध्ये पुन्हा एकदा जान झोकली जाईल आणि जे अंतर आहे ते वाढत जाईल आणि त्यासाठी ते प्रयत्न सुद्धा केले जात आहेत. सिंगल धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 5 धावांवरती. सिंगल धाव आली आणि आता शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. जे लाईट्सचे पोल आहेत त्याला कोणीही चिकटून उभे राहू नका. मोठा फटका, ओहो, हातामध्ये चेंडू आलाय. शेवटी दिलेलं लालच आणि येतोय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलक आकाशी संघाच्या बिनबाद. थँक्यू डीजे. लाईट्सच्या पोल जवळ जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे, तुम्ही लाईट्सच्या पोलच्या जवळ उभे राहत असताना त्याच्यापासून थोडेसे लांब उभे राहा. तिथून वायर्स गेलेले आहेत, कोणालाही त्या विद्युत प्रवाहाचा झटका लागणार नाही याची काळजी घ्या. कोणी लाईटच्या पोल जवळ चिकटून उभे राहू नका. दुसऱ्या षटकाची सुरुवात सिंगलने झाली आहे. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. 6 वरती जाऊन पोहोचलंय, परंतु मंजिल अभी दूर आहे. अजूनही सामना लांब आहे आणि या सामन्याला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी वैभव पाटील, ओहो, एकदा चुकला, त्यानंतर हुकला आणि आता नंतर डायरेक्ट सुपला. चेंडू सीमारे का पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. चौकाराची अपेक्षा होती, चौकार आलाय. ज्या प्रकारे मागील मॅचमध्ये सुद्धा विकेट गेल्यानंतर चौकार आल्यानंतर मॅचला वेगळं वळण निर्माण होताना आपण पाहिलं, त्याच प्रकारे या चौकाराने दुसऱ्या इनिंगला सुद्धा तसंच वळण निर्माण होणार आहे, कारण वैभव पाटीलच्या बॅटमधून तो ब्लास्ट झालाय. राहुल मोरे एक प्रतिभावान गोलंदाज आहे आणि बेस्ट वर्सेस बेस्टच्या युद्धामध्ये आतापर्यंत वैभव पाटीलने बाजी मारली आहे. 3 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत खर्ची झाल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या दुसऱ्या षटकामधील अजय पवार त्याच्या समोर असणार आहे. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय. विक्रमने अडवला असता तर कदाचित वेगळी स्थिती असते, परंतु चेंडू अडलेला नाही. लेग स्टंपच्या जास्तच बाहेर होता आणि तिथून मात्र नियंत्रणा बाहेर जात असताना 1 धाव मात्र धावफलकामध्ये ऍड होतीये. डगआउटमध्ये 10+2 फक्त ते 12 खेळाडू असतील, त्यापेक्षा जास्त कोणी नाही, याची नोंद घ्या. पुन्हा एकदा फुल ऑर लेंथ पुढे हाताळणारा हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. हलक्या हातानं सिंगलसाठी 1 धाव येते. आता शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. पाहूयात काय घडतं या चेंडूवरती. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आणि अखेरकार दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत 14 बिनबाद टीम आगाशी संघाच्या. चौदा धावा 2 षटकामध्ये आल्यानंतर आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. असं असताना हेमंत गाडीगावकर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि त्याच्यासमोर खेळणारा खेळाडू सुद्धा मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. ओहो, फेकी चेंडू एका धावेसाठी निघून जाईल कारण फलंदाजाला लागून गेलाय. सिंगल धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होणार आहे. हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आपण पाहतात. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं त्याचबरोबर प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आलेले सर्व संघ खेळाडू यांचं सुद्धा स्वागत आणि आमच्या मान्यवरांचं सुद्धा स्वागत. अतिशय शानदार नजारा, भव्य दिव्य आणि बहारदार आयोजन. या आयोजनाचा आजचा हा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामधील पहिल्या ग्रुपमधील ए ग्रुपमधील ही 3री मॅच आपल्या भेटीला आली आहे. मोठा फटका समोरच्या दिशेने, फिल्डिंग चांगली, डॉट बॉल आलाय. प्रशांतने चेंडूला अडवलंय, परंतु वैभव पाटीलने सांगितलंय
ज्या ज्या वेळेला चेंडू आणला त्या चेंडूच्या 2 चेंडूच्या गॅप नंतर चौकारासाठी चेंडू गेलाय आणि म्हणूनच आता इथून मात्र साई चरणचा खेळ कसा असणार आहे हे पाहणं रोचक ठरणार आहे. चर्चा केली गेली राहुल समवेत, परंतु त्याचा निष्कर्ष काय लागतोय, काय संकेत दिलेत. वेगवान चेंडू, ओहो व्हॉट अ डिलिव्हरी, परंतु त्या डिलिव्हरीचा फायदा नाही. चेंडू हातामध्ये लागून विक्रमने फील्ड करेल तोपर्यंत एक धाव चपळाईनं धावून कंप्लीट केली जाते. अंडरआर्म क्रिकेटमध्ये या प्रकारच्या गोष्टी नेहमीच घातक ठरतात. तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचा आहे. ज्या वेळेला धावांचा तुम्ही पाठलाग करता आणि हातामधील चेंडू निसटतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, पॅडल स्वीप करायचं होतं, परंतु वेगवान चेंडू जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न अति वेग होता, समजू शकलेला नाहीये. डॉट बॉल येतोय आणि 4 चेंडूंमध्ये 2 चेंडू तब्बल निर्धाव हाताळलेत हेमंत गाडीगावकरने. मागील मॅच मधील 2 धावांचा षटक हा चांगला स्पेल म्हणून मानला गेला होता आणि आता वैभव पाटील, अजय पवार याच्या साथीने चर्चा करतायत, कारण धावफलक आता 16 वरती थांबलेलं आहे. तिसऱ्या षटकामधील अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे, म्हणजेच 8 चेंडूचा एकंदरीत खेळ शिल्लक. 14 पाहिजेत ना, 14 धावांची गरज. चेंडू आडायला गेला, धावचीची संधी, गडी बाद होईल का, तर येस, फलंदाज बाद. अजय पवारला माघारी परतावं लागतंय. गॉन. ऋषभ आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. आता वैभव पाटील याच्यावरती जबाबदारी वाढली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील शिल्लक. पाहूयात काय घडतंय. ओहो, डायरेक्टली चेंडू यावेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोनूने शेवटच्या क्षणाला सोडलंय आणि चेंडू निघून गेलाय विकेटच्या रूपाने. गॉन. वैभव पाटील बॅक टू द डिपार्ट. थँक्यू. आबिद पठाण नवीन बॅटर, त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती प्रणय पाटील. बाळू आलाय आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 14 धाब्यांची गरज आहे. चला, प्रणय गोलंदाजी मार्क वरती आलेत. समोर ऋषभ आहे. काय ती मोठी पटकाबाजी होईल का, चेंडू सीमा रे का, पार, चौकार, 4 धावा. व्हॉट अ स्टार्ट. सांग तुझे मनान काय करताय. थँक्यू डीजे. चेंडू सीमारेखा पार गेलाय, चौकार. याचा जर त्याचा 5 चेंडूमध्ये आता 10 धाब्यांची गरज आहे. ऋषभने बिगुल वाजवलंय. जो स्टार्ट गरजेचा होता तो स्टार्ट मिळालाय आणि तो स्टार्ट मिळत असताना काय येणाऱ्या 5 चेंडूवरती त्या 10 धाबा बनवल्या जातील का. बॅकफुटर जाऊन, ओहो काय जबरदस्त चेंडू. ड्रिप करणारा चेंडू होता, मागे निघून गेला. एका धाब्यासाठी सिंगल मिळेल. आता 4 मध्ये 9, 4 मध्ये 2 चौकार हे कंपल्सरी मारावे लागणार आहेत आणि ते चौकार मात्र कोणाच्या बॅटमधून येतील किंवा ते चौकार येऊ दिले जातील का. चर्चेसाठी गेलेत संघामधील 2 सिनियर प्लेयर बाळूशी चर्चा करण्यासाठी, परंतु बाळू असा गोलंदाज आहे त्याने अनेक वेळा 1 बॉल 1 या धाबा बनवू दिलेल्या नाही आहेत. अशा स्थितीमधून चांगली गोलंदाजी करणारा हा खेळाडू आहे आणि ओहो वेगवान चेंडू पुन्हा एकदा झडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. पण अशा प्रकारच्या वेगवान चेंडूने प्रभावित केलंय,
ज्या वेळेला LNCC संघ खेळत होता त्यावेळेला आशिषच्या माध्यमातून सुद्धा याच प्रकारचे चेंडू हाताळले गेले होते. त्यानंतर शेवटचा विशाल आला, त्याने सुद्धा 1-2 बॉल असे हाताळले आणि त्याचा प्रभाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. हेमंत गाडेगावकरने सुद्धा वेगानं बीट केलंय आणि तेच चित्र आता प्रणय पाटील म्हणजेच बाळूच्या माध्यमातून सुद्धा दिसतंय. अभित पठाण याच्यासाठी अडचणी वाढल्यात. मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय, फेकी झाली आहे. धावची चेरोपण इकडे बाद होईल का? तर येस, माघारी परतावं लागेल अभितला. अजून एका विकेटचं पतन टीम आकाशीच्या. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू. चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजे 2 आणि 2 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. गौरव म्हणजेच लाल्या यावेळेला मैदानात आतमध्ये आला. 1 धाव कंप्लीट. आता 1 चेंडू 7-8 धावांची गरज. काही 8 धावा होतील का? एखादा नो बॉल आला, त्याच्यावरती मोठा फटका आला, कदाचित मॅच जिंकण्याची संधी मिळेल आकाशीला. परंतु प्रणय पाटीलने पहिला चौकार आल्यानंतर काय कमबॅक केलाय, वाखणण्याजोगे कमबॅक. आणि अखेरकार मॅच फिनिश, सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम साई चरण आणि पराभवाच्या छायेमध्ये धाडलंय टीम आकाशीला. आणि पहिला क्वालिफाय होणारा संघ म्हणून साई चरण संघ असं घोषित केलं जाते. चला 2 संघ मैदानात दाखल व्हा. LNCC नवापूर आणि त्यांच्या समोर JSM